नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 जुलै 2024चं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र उत्तर आहे. योग परिगा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुणित काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:29 ते 9:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:51 ते 12:32 आणि यमगंड काळ दुपारी 3:54 ते 5:35 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे. नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. शुक्राबरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. गेले 1 ते 6 महिने तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहात. तुमच्या मनाप्रमाणे कामं होत आहेत. परंतु आजचा दिवस थोडासा वेगळा दिसून येईल. थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आज तुम्ही बांधलेले अंदाज बऱ्याच प्रमाणात चुकण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही घडामोडी मला वेगळ्या दिसून येतील आणि त्यामुळे थोडंसं तुमचा कॉन्फिडन्स लूज होण्याची शक्यता राहील. या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. अर्थात काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील किंवा तुमची गुंतवणूक चांगली होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आल्यासारखी जाणवेल. गेला 1 ते सव्वा महिना साधारण स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन तुम्ही अनुभवलेलं असेल आणि अजूनही ते चालूच आहे. काळजी करू नका. तुमच्याच राशीत असणारा गुरु या सर्वांपासून तुम्हाला निभावून देईल. त्याच्यामुळे चिंता अजिबात करू नका. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आजचा दिवस उत्तम राहील. तुमच्या दोघांमधले हार्मनी चांगली दिसून येईल. शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये केलेले काही ट्रेड तुमच्यासाठी फायदेमंद होतील. याचप्रमाणे फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. आजचा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेलसुद्धा. मात्र घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून मतभेद होऊ शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. परंतु काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. थोडक्यात तुम्हाला जसा दिवस काढायचा असेल त्याचप्रमाणे तो निघेल. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे आजच्या दिवशी घटना घडामोडी घडतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. गेले 1 ते 6 महिने बऱ्याच प्रमाणात तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही फोकस होता, त्या संदर्भात काही बरे वाईट अनुभव तुम्हाला आलेले असतील. आजचा जो दिवस आहे कमिटमेंट, प्रॉमिसेस, फिरणं यासाठी महत्त्वपूर्ण राहील. काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील. खास करून मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले संदेशसुद्धा मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण लाभ किंवा इन्व्हेस्टमेंट तुमची आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेताना मात्र त्याबद्दलची नीट खातरजमा करून घ्या. ही गोष्ट महत्त्वाची राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. गेल्या 1-6 महिन्यात जो काल आहे हा तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित होता. म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झालेल्या होतात. महत्त्वपूर्ण कामं काही काळ तुम्हाला इंट्युशननी सुद्धा काही गोष्टी समजलेल्या होत्या. मनाप्रमाणे गोष्टी चालत होत्या. आजच्या या दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे जे तुम्हाला लाभ मिळतील ते खर्च कसे करायचे यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण तुमची रास खर्च करताना मागे पुढे पाहत नाही. जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्यामधून काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळतील. केलेल्या काही कामाचा तुम्हाला आजच्या दिवशी लाभसुद्धा मिळेल. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मांडलेले अंदाज आजच्या दिवशी अचूक येतील. तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घ्याल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेसे मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता राहील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमात असणारा गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु तो काम पूर्ण होताना त्रास होतील. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन या सर्व गोष्टी दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, परंतु ते पूर्ण होताना कठीण होऊन बसतील. त्याच्यामुळे स्वतःचा तुमचा ताबा सुटेल याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी कुठल्याही क्षेत्रातली असतील तरी आजच्या दिवशी त्या संदर्भात निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. मात्र आर्थिक देवघेवीच्या व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील.
तुमचे अंदाज चुकू शकतील किंवा तुम्हाला त्या संदर्भात काही वेगळे अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध मात्र बऱ्याच प्रमाणात सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली काही महत्त्वपूर्ण घटना घडवडी जी की सकारात्मक असतील तुमच्या संदर्भात होतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात घेताना थोडीशी काळजी घ्या किंवा थोडा नीट विचार करून त्या संदर्भामध्ये निर्णय घेणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकते. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला मिळू शकतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारचे असतील आजच्या दिवशी गुंतवणूक खर्च करू नका. इझी मनी झटपट पैसा याच्या मागे जाऊ नका. तुमचे अंदाजच चुकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे होईल आणि कामं मात्र तुमचे पूर्ण होताना दिसतील. कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. तसंच शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवतात. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता राहील. तुमच्या दोघांमध्ये गैरसमज वगैरे निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 जुलै 2024 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.